महेशला नवीन फ्लॅट खरेदी करायचा आहे म्हणून तो चांगला प्रोजेक्ट शोधण्याचा प्रयत्न करतोय. या दरम्यान त्याने एक आर्टिकल वाचलं. त्यामध्ये असं लिहिलं होतं की वडिलांकडून होम लोन घेतलं तर टॅक्स बेनिफिट मिळेल. महेशला हे आर्टिकल वाचून आश्चर्य वाटलं. आपल्याच वडिलांकडून पैसे घेतले तर त्यावर टॅक्स बेनिफिट कसा काय मिळू शकतो, असा प्रश्न त्याला पडलाय. या संदर्भात सविस्तर माहिती घेण्यासाठी महेश त्याच्या सरांकडे जातो. महेशने आर्टिकलमध्ये वाचलेली माहिती त्याच्या सरांना सांगितली. आपण बँकेकडून होम लोन घेतलं तर त्यावर टॅक्स बेनिफिट मिळतो हे मला माहिती आहे, पण वडिलांकडून होम लोन घेतलं तरी देखील टॅक्स बेनिफिट कसा मिळतो, असा प्रश्न महेशने सरांना विचारला. महेश, तुझे आर्टिकल वाचलं, त्यात जी माहिती दिली ती 100% खरी आहे, असं सर म्हणतात. याबद्दल तुला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर तू मनी 9 मराठीचा हा व्हिडिओ बघ, असं ते म्हणाले. भारतातले बऱ्यापैकी घरं होम लोन घेऊन विकत घेतले जातात. होम लोन हे सिक्युर्ड लोन आहे, त्यामुळे बँका सहजपणे ग्राहकांना होम लोन देतात. उत्पन्न कमी असेल किंवा क्रेडिट स्कोअर खराब असेल तर काही लोकांना मात्र होम लोन मिळत नाही. असे लोक त्यांचे वडील, नातेवाईक किंवा मित्रांकडून होम लोन घेऊ शकतात. तसेच अशा पद्धतीने होम लोन घेतलं तर त्यांना टॅक्स बेनिफिट देखील मिळवता येतो. चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. घर खरेदी करण्यासाठी किंवा घराचं बांधकाम करण्यासाठी लोक सहसा बँकेकडून होम लोन घेतात. त्यानंतर कर्जदाराला महिन्याच्या एका विशिष्ट तारखेला EMI भरावा लागतो. EMI मध्ये 2 हिस्से असतात. पहिला हिस्सा असतो मुद्दलीचा तर दुसरा हिस्सा असतो व्याजाचा. इन्कम टॅक्स कायद्यानुसार कर्जदारांना सेक्शन 80C अंतर्गत मुद्दलीच्या परतफेडीवर टॅक्स बेनिफिट घेता येतो. यासाठी वर्षाला 1.5 लाख रुपयाची मर्यादा आहे. तसेच सेक्शन 24B अंतर्गत कर्जदार व्याजाच्या परतफेडीवर अतिरिक्त 2 लाख रुपयाचा टॅक्स बेनिफिट घेऊ शकतो. यामुळे कर्जदारांना कमी इन्कम टॅक्स भरावा लागतो. मात्र सेक्शन 80C अंतर्गत मुद्दलीच्या परतफेडीवर टॅक्स बेनिफिट मिळवायचा असेल तर काही विशिष्ट संस्थांकडूनच होम लोन घेणं बंधनकारक आहे. यामध्ये बँका, NBFC आणि इतर संस्थांचा समावेश आहे. मात्र महेशने वडिलांकडून होम लोन घेतलं तर त्याला सेक्शन 80C अंतर्गत टॅक्स बेनिफिट मिळणार नाही. आता सेक्शन 24B अंतर्गत मिळणाऱ्या टॅक्स बेनिफिट बद्दल माहिती घेऊया. महेशला जरी सेक्शन 80C अंतर्गत 1.5 लाखाचा टॅक्स बेनिफिट नाही मिळाला तरी त्याला सेक्शन 24B अंतर्गत व्याजाच्या परतफेडीवर टॅक्स बेनिफिट घेता येईल. या सेक्शन अंतर्गत तो 2 लाखापर्यंतचं डिडक्शन क्लेम करू शकतो. मात्र यासाठी महेशला स्वतः त्या घरात राहावं लागेल. समजा महेशने गुंतवणूक म्हणून प्रॉपर्टी खरेदी केली असेल तर त्याला हा टॅक्स बेनिफिट मिळेल का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या संदर्भात एक्सपर्ट कडून आपण उत्तर जाणून घेऊया. पिता से आपने लोन लेके लेट आउट प्रॉपर्टी के लिए लोन लिया है, लेट आउट हाउस प्रॉपर्टी के लिए जो आपने रेंट पे दी है, तो इसमें आप बिल्कुल से जो इंटरेस्ट वाला पोर्शन है उसका पूरा फायदा सेक्शन 24 के तहत ले सकते हैं. और दूसरा एक मिसकंसेप्शन होता है कि आपको मैक्सिमम 2 लाख का ही फायदा मिलेगा. बट ये बात इधर आपको ध्यान में रखनी होगी कि आपको अनलिमिटेड इंटरेस्ट आप क्लेम कर सकते हो जब आपकी प्रॉपर्टी लेट आउट पे है. बिल्कुल से आपको जो रेंट मिलेगा वो आपको इनकम फ्रॉम हाउस प्रॉपर्टी में टैक्सेबल होगा. पर जितना भी आप इंटरेस्ट पे करते हो अपने पिता को, वो आप इसमें आप पूरा क्लेम कर पाएंगे. व्याजाचं गणित समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण बघूया. समजा महेशने त्याच्या वडिलांकडून 9.5% व्याजदराने 25 लाख रुपयांचं होम लोन घेतलं. त्याचा कालावधी समजा 10 वर्ष असेल तर त्याला दर महिन्याला 32,349 रुपये EMI द्यावा लागेल. 1 वर्षात तो वडिलांना 1,57,430 रुपयाची मुद्दल परत करेल. तर पहिल्या वर्षी त्याच्या खिशातून 2,30,762 रुपये व्याजापोटी जातील. त्याने जी मुद्दल परत केली त्यावर त्याला सेक्शन 80C अंतर्गत टॅक्स बेनिफिट मिळणार नाही. समजा त्याने बँक किंवा NBFC कडून लोन घेतलं असतं तर मात्र त्याला हा लाभ मिळाला असता. महेशला सेक्शन 80Cचा लाभ तर मिळणार नाही, मात्र त्याला सेक्शन 24B अंतर्गत जास्तीत जास्त 2 लाख रुपयाचं डिडक्शन क्लेम करता येईल. कर्ज संपेपर्यंत प्रत्येक वर्षीच्या व्याजाच्या रकमेवर तो टॅक्स बेनिफिट घेऊ शकतो. इसमें आपको ऑफकोर्स प्रिंसिपल का जो है डिडक्शन वो नहीं मिल रहा है, पर जो इंटरेस्ट आप भर रहे हैं उसका पूरा फायदा मिल रहा है. पर
ये बात का ध्यान रखना है कि आप एक प्रॉपर लीगल सलाह लेके ये एग्रीमेंट ड्राफ्ट कीजिए, कौन सी कितनी अवधि के लिए ले रहे हैं, कितना इंटरेस्ट इसमें आप देंगे, कितना ईएमआई पेमेंट होगा, वगैरह वगैरह, पूरा एक प्रॉपर से एग्रीमेंट ड्राफ्ट कर लीजिए। हो सकता है कि आपको कोई स्क्रूटिनी के लिए या वगैरह आपको इनकम टैक्स से पूछा जाए कि ये क्या ट्रांजैक्शन है। आप बाकायदा ये एग्रीमेंट जो आपने बनाया है वो पेश कर सकते हैं, और जो भी आप इंटरेस्ट पेमेंट करें वो कैश के थ्रू ना रखें, प्रॉपरली बैंक से, चेक से या एनईएफटी से आप उसको ट्रांजैक्ट कीजिए। ये मेरी सलाह रहेगी। वडिलांकडून कर्ज घेणार असाल तर काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील। पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही वडिलांना जे व्याज द्याल ते त्यांचं उत्पन्न असेल आणि त्यांना ITR भरताना ते डिक्लेअर करावं लागेल। त्यांच्या टॅक्स स्लॅबनुसार त्यांना या इन्कमवर इन्कम टॅक्स देखील भरावा लागेल। महेशप्रमाणे तुम्ही देखील घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही बँक आणि हाऊसिंग फायनान्स कंपनीकडून होम लोन न घेता तुमच्या वडिलांकडून किंवा एखाद्या नातेवाईकाकडून देखील होम लोन घेऊ शकता। मात्र या संदर्भात आम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा। टॅक्स कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा आणि खरंच फायदा होतो का ते बघा आणि मगच लोन घ्या।